मनसेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता रणशिंग फुंकलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा त्यांनी दिला। त्यातच सोलापूर दौऱ्यात असताना राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा देखील केली। शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली, तर वरळी विधानसभेतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर शिवडीमधून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळू शकते। दरम्यान शिवडी आणि पंढरपूरमध्ये संभाव्य लढत कशी होईल ते आपण पाहूया। तर शिवडीमध्ये बाळा नांदगावकर, अजय चौधरी आणि महायुतीचा उमेदवार मात्र अजून ठरलेला नाहीये, त्यामुळे सध्या तरी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यामधली संभाव्य लढत पाहायला मिळते। तिकडे पंढरपूरमध्ये समाधान आवताडे, दिलीप धोत्रे यांच्यामध्ये लढत होऊ शकते। महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार ठरलेला नाही, मात्र भाजपकडून समाधान आवताडे आणि मनसेकडून आता दिलीप धोत्रे रिंगणात असते।